गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितले आहे की जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील ना, तिथे पंगत आणि हक्काने मन मोकळा करता येईल। अशी संगत जर आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातली रंगत बघा कशी वाढत जाते ना। एवढं प्रेम निर्माण होतं ना की माणसाचा हा जीवनाचा प्रवास आहे ना, किती सुंदर वाटू लागतो। कारण परमेश्वराची हाक आपल्या सोबत असते, परमेश्वराची साथ आपल्या सोबत असते। आणि जेव्हा परमेश्वर स्वतः मनुष्याच्या सोबत असतो, तेव्हा कसली कोणत्या संकटांना भीतो का माणूस? कधीच घाबरत नाही। जिथे प्रेमाची सावळी आहे ना, तिथे सर्व काही शक्य आहे। बघा, जो चांगल्या वृक्षाचा आधार घेत असतो ना, त्याला चांगलीच सावळी लाभत असते। पण एखाद्या झाडाला पानच नसतील, बघा तर त्या झाडाखाली तुम्हाला सावळी लागेल का? त्या झाडाखाली तुम्हाला निवांतपणा येईल का? कधीच येणार नाही। म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासामध्ये राहणं कधीही चांगलं। कारण ते चांगली व्यक्ती असते ना, त्या चांगल्या व्यक्तीला एवढी सावळी तो स्वतःसुद्धा सावळीमध्ये असतो आणि तो इतरांना सुद्धा सावळी निर्माण करत असतो। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, एखाद्या गावामध्ये एखादा एवढा सुंदर व्यक्ती असतो, सुंदर विचारांचा व्यक्ती असतो ना, तो स्वतःही सुखी राहतो आणि इतर आजूबाजूला राहणारी माणसं असतात ना, इतरांना सुद्धा सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। पण असा व्यक्ती आपल्यासोबत आहे का? जर नसेल ना, तर नक्कीच तुम्ही असा व्यक्ती मित्र बनवा, नक्कीच तुम्ही असा व्यक्ती तुमच्या संगतीमध्ये आणा। आणि जर दुर्गुण विचारी जर कोणी व्यक्ती असेल, तर लगेच त्याच्याशी मैत्री तोडून टाका। कारण का? कारण जशी माणसाची संगत असते ना, त्या पद्धतीने माणूस होत जातो। म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती निगेटिव्ह एनर्जी आपण कितीही चांगले असू द्या तरीही सुद्धा आपल्याला निगेटिव्ह बनवत असते। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये कोण यायचं कोण बाहेर जायचं हे तुमचं मन ठरवत असतं। पण आपल्याला जर चांगलं व्हायचं असेल ना, आपलं जीवन सुंदर बनवायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुंदरच माणसं पाहिजेत ना। जर ती माणसं दुर्गुण विचारांची असतील, दुर्गुण विचारांनी धन कमवत असतील, तर त्या माणसांचा काही फायदा आहे का? जसा वारा येईल, जसा वाऱ्याचा वास असेल, बघा दुर्गंधी जिथे पसरलेली असेल, त्या पद्धतीने आपण तिथे गेलो ना, त्या पद्धतीने तो वास निर्माण होतो आणि तो आपल्याला जाणवतो। पण तिथे जर सुंदर बगीचा असेल, गुलाब मोगरा या सुंदर फुलांचा वास आपल्याला यायला लागला ना, तर बघा किती प्रसन्नसुद्धा वाटतं। ते स्वतः प्रसन्न असतात आणि इतरांनाही प्रसन्न करत असतात। म्हणून जर संगत जर कोणाची घ्यायची असेल ना, संगत जोडायची असेल, तर ती संत संगती जोडायला हवी। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या माणसाच्या जीवनामध्ये दुःख कमी आहे का? माणसाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो हे काही सांगता येत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच कोणती परिस्थिती आपल्या भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे सांगता येत नाही। आपलं मरण कुठपर्यंत आहे हे सुद्धा सांगता येत नाही। पण हे सांगता येतं की जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, तोपर्यंत परमेश्वराचं होऊन जावं। जेणेकरून जरी आपला मृत्यू जरी आला, तरी परमेश्वरानं आपल्याला न्यायला यावं। तो यम आला नाही तरी चालेल, पण जेव्हा आपण परमेश्वराच्या आवडीचं होतो ना, कारण यमाला सुद्धा आदेश देणारा कोण आहे? आपले सद्गुरूच आहेत ना, समर्थच आहेत ना, की जो आदेश, त्यांच्या आदेशाशिवाय यमसुद्धा चालत नाही। हे सामर्थ्य, ही ऊर्जा ही कोणाकडे आहे? या जगाच्या ब्रह्मांडाचा मालक सद्गुरू आहेत।
आणि मग जर मालकच आपल्यासोबत असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज आहे का? अजिबात नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, तोपर्यंत इतरांना प्रेम वाटा, त्यांच्याकडून प्रेम घ्या. जो तुम्हाला जर या जीवनामध्ये कोणी जर भेटेल ना, त्याला असं वाटायला हवं की खरंच या माणसाशिवाय दुसरा चांगला माणूस असू शकत नाही. एवढा आपण प्रेमळ व्हावं. धन पैसा कमी असेल तरी चालेल, म्हणून दिलेलं आपल्या वैखरीमधून निघणारे शब्द आहेत ना, हे माणसानं बघा खूप विचार करून वापरायला हवेत. कारण दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द असतात ना, माणूस उभ्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. कारण का? म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी चालेल, पण वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ देत नाही. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अशी कधी माणसं भेटतात की भरपूर श्रीमंत, धनवान असतात आणि मनाने सुद्धा तेवढीच निर्मळ असतात. एवढं धन संपत्ती असूनसुद्धा ते बघा त्यांना गर्व अजिबात नसतो. ते समजूनसुद्धा देत नाही की माझ्याकडे एवढं धन आहे, संपत्ती आहे. पण काही माणसं असतात त्यांच्याकडे धन संपत्ती भरपूर असते आणि ते इतरांना बघा दाखवून देत असतात की मी किती मोठा मनुष्य आहे. पण तो मोठा होतो का? असा व्यक्ती कधीच मोठा होत नाही. तो देवाच्या दारामध्ये खूप छोटासा झालेला असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे किती धन असू द्या, श्रीमंती असू द्या, ती मिरवत बसू नका. कारण ते क्षणिक धन आहे. कधी काळ येईल ना, कधी घेऊन जाईल. ते तुमच्या सोबत येणार आहे का? कधीच येणार नाही ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने नम्र असावं. जिथे नम्रपणा असेल ना, तिथे सर्व काही शक्य असतं. देवसुद्धा भेटून जातो आणि सर्व काही भेटतं. म्हणून माणसाने नम्र व्हायला हवं. आणि जोपर्यंत माणूस नम्र होत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळणार नाही. तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही काही करा, पण जोपर्यंत नम्र होता येत नाही ना, तोपर्यंत काहीही शक्य नाही. एक वेळेला अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधी चुकीचा असतो का? कधीच असत नाही. तो असू सुद्धा शकत नाही. कारण का? कारण अंदाज आहे ना, आपल्या मनाची कल्पना असते आणि अनुभव असतो ना, अनुभव जीवनातील सर्वात मोठं सत्य असतं. अनुभवाशिवाय काही करता येत नाही. ज्या व्यक्तीला अनुभव नसतो बघा, तो व्यक्ती कधी समोरच्याला बघा असत्य पसरवण्याचा प्रयत्न करत असतो. तो समोरच्याशी बोलताना खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्या व्यक्तीला अनुभव असतो ना, तो कधीच चुकत नाही. कारण तो नम्रपणा असतो आणि नम्रपणा जिथे असतो ना, तिथे सर्व काही शक्य आहे. बघा, या कलियुगामध्ये नाती जास्त तुटण्याचं कारण का असतं? गर्व. म्हणजेच गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपली पाहिजेत. कारण का? कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसांची साथच कामी येते ना. पण मनुष्य हे विसरून गेला आहे. थोडे पैसे त्याच्याजवळ आले ना, त्याला कुठून गर्व येऊन जातो. जिथे या मनामध्ये राम निर्माण झालेला असतो ना, तिथे कधी राक्षस बसून जातो ना, हे त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून कितीही धन आलं, कितीही संपत्ती आली, तरी या मनातल्या रामाला बाजूला काढू नकोस. जिथे श्रीराम समर्थ आहेत ना, तिथेही कितीही धन आलं, कितीही पैसा आला, तरी गर्व कधीच येत नाही. पण आपल्या मनामध्ये राम असेल तेव्हाच ना. पण जेव्हा आपण रामाला आपली चुकी होते कुठे? जेव्हा पैसा येतो तेव्हा आपण रामाला बाजूला करतो. जेव्हा धन नसतं ना, तेव्हा देवदेव करत असतो. पण जेव्हा धन यायला चालू होतं, तेव्हा हळूहळू आपल्या जीवनामधून परमेश्वर बाजूला होत जातो.
पण त्याला कारणीभूत कोण असतो? आपणच ना. या क्षणिक सुखाच्या या धनासाठी आपण ज्याने आपल्याला हे धन दिलं त्यालाच बाजूला काढून टाकल्यानंतर नंतर आपल्या जीवनामध्ये धनप्राप्ती होईल का? लक्ष्मी थांबेल का? म्हणून ज्या मार्गाने आपल्याला लक्ष्मी आलेली आहे तो मार्गच आपण बंद केला तर आपण धनवान होऊ का? हे माणसाला ज्याला समजलं ना तो बघा आयुष्यभर धनवान राहतो, आयुष्यभर सुखामध्ये राहतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे किती धन आहे, किती पैसा आहे याला महत्त्व देऊ नका. कारण परमेश्वराने तुमच्या भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तुम्हाला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागू शकतं हे सांगता येत नाही. ज्याप्रमाणे राजा दशरथाला स्त्री बनायला लागलं होतं आणि राजा दशरथाच्या पोटातून बघा एका मुलीचा जन्म झाला होता. बघा ही कथा बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसेल, पण ही नक्की काय आहे बघा. कारण देवाची जेव्हा लीला होते ना, परमेश्वराची लीला असते ती कोणीही बघा समजू शकत नाही. राजा असूनसुद्धा एवढ्या संकटांना सामोरे जावं लागला होता. या राजा दशरथाचं वर्णन मांडवी रामायणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, म्हणजे त्रेतायुग चालू होतं आणि त्यावेळी राजा महाराज वनामध्ये जात असत आणि तसेच राजा दशरथसुद्धा जंगलामध्ये शिकारीसाठी गेले असताना त्यावेळी प्रत्येक क्षत्रिय असा नियम पाळत असे की शिकार मिळाली नाही ना तर तो राजा परत त्याच्या राज्यामध्ये येत नसत. याप्रमाणे त्या दिवशी राजा दशरथाला सुद्धा कोणतीही शिकार मिळाली नाही आणि तो शिकारीच्या शोधामध्ये खूप दूरपर्यंत पोचले. खूप दिवस गेले, खूप शिकारसुद्धा मिळाली नाही. एक दिवस ते थकून त्यांच्या कुटुंबाकडे परत आपल्या राज्यामध्ये जात होते. त्यांना खूप तहान लागली होती आणि तेव्हा त्यांना जंगलाच्या मध्ये एक सरोवर दिसलं आणि तो सरोवर इंद्राच्या अप्सरांना स्नान करण्यासाठी होता आणि त्याचं रक्षण शृंगी ऋषी करत असत. शृंगी ऋषींनी त्यांच्या तेज आणि तपश्चर्याच्या बळावर त्या सरोवराची अशी स्थिती केली होती की त्या सरोवरामध्ये जोही कोणी पुरुष पाणी पिईल ना किंवा स्नान करेल तो लगेच स्त्रीच्या रूपामध्ये परिवर्तित होत असत. बघा त्यावेळी जे महापुरुष असत बघा त्यांच्या शापांमध्ये सुद्धा एवढी ऊर्जा होती, म्हणजे त्यांची वैखरीसुद्धा एवढी प्रेम होतं ना, जे त्या वैखरीतून बोललं जात असत ते होत असत. त्या पद्धतीचं तर सरोवर बनवलं होतं आणि त्याचवेळी महाराज दशरथ तहान लागल्यामुळं त्यांच्या घोड्याला घेऊन त्याच सरोवराजवळ गेले आणि पाणी पिऊ लागले. तेव्हा लगेच त्यांचे शरीर त्या परिवर्तित होऊन एका सुंदर अप्सरेप्रमाणे स्त्रीमध्ये झालं आणि जेव्हा त्या सरोवरातून बाहेर निघाले तेव्हा त्यांचे ते शरीर पाहून खूप दुःखी झाले आणि त्याच सरोवराजवळ बसून बघा रडू लागले. कारण का? कारण एखादा पुरुष अचानक स्त्री होऊन जातो हे आश्चर्यचकित करणारीच घटना होती ना. बघा दशरथसुद्धा आश्चर्यचकित झाला होता का हे माझ्यासोबत घडलं तरी काय. तेव्हा त्याच जंगलामध्ये बघा महाराज रोमपर हे जे अंग देशाचे राजा होते ना ते सुद्धा शिकारीसाठी आले होते. जेव्हा त्यांची नजर त्या सुंदर अप्सरे बघा हा दशरथ होता ना, त्या दशरथ अप्सरा म्हणला होता आणि त्या सुंदर राजा दशरथ यांच्यावर पडली तेव्हा ते तिथेच थांबले. महाराज दशरथ यांनी निर्णय घेतला की आता ते अयोध्येला जाणार नाही. जर मी अयोध्येला गेलो ना तर तिथे जाऊन मी काय करणार, काय सांगणार, लोक मला कसं ओळखतील की मी महाराज दशरथ आहे. त्यांना काय सांगणार? त्या लोकांना असं वाटेल की मीच महाराज दशरथ यांना मारलं आहे आणि मी त्यांच्या राज्यामध्ये आलो आहे कारण मी स्त्रीच्या रूपामध्ये आहे आणि त्यामुळे लोक विचारच करणार नाहीत. बघा असा दशरथांनी विचार केला. कितीतरी गोष्टींचा विचार करून भीती वाटून त्यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्मृती पाहिल्यासारखी होती. त्यांना सगळं आठवत होतं. मी आधी काय होतो, यावेळी काय झालो, पण ते करणार तर काय करणार ते विचार करतच होते. त्यावेळी तिथे राजा रोमपत तिथे पोचले आणि म्हणाले
हे सुंदरी, तू कोण आहेस आणि तू या निर्जन वनामध्ये काय करत आहेस? तेव्हा राजा दशरथ म्हणाले, मी कोण आहे, कोणत्या कामासाठी इथे आले आहे, मला काहीही आठवत नाही. तेव्हा रोमपद म्हणाले, हे सुंदरी, तू या वनात काय करत आहेस? तू माझ्याबरोबर माझ्या महालात चल, तू परमसुंदरी आहेस. तेव्हा राजा दशरथाने विचार केला की मला या राजाबरोबर जावं लागेल. जर मी गेलो नाही, मी या जंगलामध्ये एकटा काय करू, असा विचार करून राजा दशरथ रोमपद बरोबर त्यांच्या राज्यात गेले आणि राजा रोमपद यांनी दशरथ रूपी या स्त्रीबरोबर विवाह केला. काही दिवसानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव त्यांनी शांता ठेवलं. इकडे अयोध्येमध्ये जेव्हा ही बातमी कळली की खूप दिवस होऊन सुद्धा राजा दशरथ परत आले नाहीत, राजा दशरथ यांच्या राण्या चिंता करू लागल्या. कारण तेव्हा राणीने गुरु वशिष्ठ यांना बोलावून त्यांना सगळं सांगितलं. राण्या म्हणाल्या, हे गुरुदेव, महाराज दशरथ शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते आणि आज 1 वर्ष होऊन गेला आहे. महाराज दशरथ अजूनही अयोध्येला परत का आले नाहीत? आम्हाला काळजी वाटत आहे. गुरु वशिष्ठ महान ज्ञानी होते. त्यांनी राणींना धीर दिला आणि त्यांनी मंत्र्यांना बोलावलं आणि मंत्र्यांमध्ये विद्वान मंत्री आर्यसुमंत होते. बघा, हे आर्यसुमंत यांना गुरु वशिष्ठ यांनी राजा दशरथ यांना शोधण्यासाठी पाठवलं. आर्यसुमंत सेना घेऊन महाराज दशरथ यांच्या शोधासाठी निघाले. ते राजा दशरथ यांच्या घोड्यांच्या टापांना पाहत पाहत चालले होते. आर्यसुमंत तिथे पोचले जिथे सरोवर होतं आणि राजा दशरथ त्यांच्या घोड्यांची पावले तिथे संपली. तेव्हा आर्यन सुमंत विचार करू लागले, या सरोवरापासून महाराज दशरथ कुठे गेले? काही कथांमधून अशी ही कथा ऐकलेली होती की निर्जन जंगलामध्ये जे सरोवर असतं ना, ते त्याला नीट पारखूनच त्याच्यामध्ये पाय ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये प्राणीसुद्धा असू शकतात किंवा ते सर्व शापितसुद्धा असू शकतं किंवा कोणाच्या तेजामुळे काहीही होऊ शकतं. म्हणजे काय? म्हणजे ते सरोवर होतं ना, ते जादुई सरोवर होतं. त्यामुळे ते सरोवराजवळ तर गेले, पण सरोवरामध्ये पाय ठेवला नाही. त्यांनी त्यांच्या सेनेला थांबवलं आणि सांगितलं की कोणीही या सरोवराजवळ जाऊ नका. त्यानंतर ते तिथून पुढे निघाले. तेव्हा त्यांना तिथे एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये ऋषी शृंगी तपश्चर्या करत असत. आर्यसुमंत त्या आश्रमामध्ये गेले आणि आश्रम सरोवरापासून थोड्याच अंतरावर होता. आर्यसुमंत यांनी ऋषींना प्रणाम केला आणि म्हटलं, हे ब्रह्मऋषी, काही दिवसापूर्वी आमचे महाराज दशरथ या जंगलामध्ये आले होते. मी त्यांच्या घोड्यांच्या पावलांना पाहत पाहत इथपर्यंत आलो आहे. सरोवरानंतर त्यांच्या घोड्यांचे पावले दिसत नाहीत. कृपया मला या रहस्याविषयी सांगा. महाराज दशरथ आता कुठे आहेत? शृंगी ऋषी यांनी त्यांच्या शक्तीनं पाहिलं आणि सांगितलं की ज्या सरोवराजवळ तुम्ही थांबले होते ते सर्व माझ्या तपोबळामुळे त्या सरोवरामध्ये जी व्यक्ती पुरुष असेल त्याने स्नान केले किंवा पाणी पिले तर माझ्या तेज सेवेमुळं त्यांचं लगेच स्त्रीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे हे महामंत्री, तुमचे महाराज दशरथ या सरोवरामध्ये पाणी पित असतील, त्यामुळे त्यांचे रूपांतर स्त्रीमध्ये झालं असावं. आर्यसुमंत म्हणाले, कृपया मला हे सांगा, जर स्त्री रूपामध्ये असतील तर ते यावेळी कुठे आहेत? आपल्या तपोबळामुळे ऋषी शृंगी यांनी दाखवलं की अंग देशाचे राजा रोमपद यांच्याजवळ महाराज दशरथ त्यांची राणी बनून राहत आहेत आणि त्यांनी एका मुलीलासुद्धा जन्म दिला आहे. त्यानंतर आर्यसुमंत शृंगी ऋषींची आज्ञा घेऊन पुढे निघाले आणि अंग देशात जाऊन पोचले. तिथे पोचल्यानंतर ते राजा रोमपद यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्याविषयी, अयोध्येविषयी राजा रोमपदला सगळं काही सांगितलं आणि म्हणाले, हे महाराज, माझ्या येथील राजा एका जंगलामध्ये शिकारीसाठी आले होते. त्या ठिकाणाहून आजपर्यंत त्या अयोध्येला पोचले नाहीत. त्यामुळे मी शृंगी ऋषींच्या
सांगण्यावरून इथे आलो आहे, कारण तेच राजा तुमच्या इथे एका स्त्रीच्या रूपामध्ये राहत आहेत. आणि राजा रोमपद यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली, त्यांनी लगेच दशरथ रूपी स्त्रीला बोलावलं आणि म्हटलं की हे कोण आहेत ओळखा. राजा दशरथाने आर्य सुमंतला ओळखलं आणि विचारलं की तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आले आहात. तेव्हा आर्य सुमंत म्हणाले, महाराज, तुमच्या अयोध्येमध्ये नसल्यामुळं तुमच्या प्रजेचे संतुलन बिघडत चालले आहे. तुमच्या राज्याचा नाश होत आहे. दुसरे लुटारू राजा अयोध्येवर आक्रमण करू लागले आहेत. अयोध्या खूप अडचणीमध्ये सापडलेली आहे महाराज, त्यामुळे राजाशिवाय ते राज्य चालू शकत नाही. महाराज दशरथ म्हणाले, हे सुमंत, मला तर आपल्या राज्यामध्ये परत येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये एक सरोवर दिसलं. मी त्यामध्ये पाणी पिण्यासाठी थांबलो होतो, पण मला काय माहीत की ऋषींच्या तेजामुळं मी स्त्री होईल. मी जसा पाणी पिण्यासाठी खाली उतरलो ना, माझे नारी रूपामध्ये रूपांतर झालं. आता तुम्हीच सांगा, मी असं रूप घेऊन अयोध्येला कसा जाऊ शकतो. जेव्हा मी शिकार करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी पुरुषाच्या रूपामध्ये होतो, पण आज स्त्रीच्या रूपामध्ये आहे. माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल का. त्यामुळे मी हातबल होऊन राजा रोमपदकडे येणं योग्य समजलं. तुम्ही राजा रोमपदकडे मला तुमच्या बरोबर येण्याची आज्ञा मागितली तर मी इथून तुमच्या बरोबर येईल. आर्य सुमंत यांनी लगेच गुरु वशिष्ठ यांना बोलावलं आणि त्यांना जाऊन राजा रोमपद यांना भेटले. महाराज, हे स्वतः राजा दशरथ आहेत, अयोध्येचे राजा आहेत आणि त्यांचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं आहे. ज्यावेळी ते तुम्हाला भेटले होते त्यावेळी ते शिकार करण्यासाठी आले होते आणि चुकून स्त्री बनले. त्यामुळे त्यांना तुम्ही आता मुक्त करा. आम्ही सगळे लोक जाऊन शृंगी ऋषींकडून त्यांना परत पुरुष रूप देऊ. राजा रोमपद खूप उदार विचारांचे होते आणि ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही यांना घेऊन जा, मी सुद्धा यांच्याबरोबर येतो. आणि रोमपद गुरु वशिष्ठ आणि दशरथ रूपी स्त्री आणि त्यांची पूर्ण सेना शृंगी ऋषींकडे जातात आणि आर्य सुमंत यांनी त्यांना प्रणाम करून म्हटले, ऋषीवर, हे माझे राजा, ज्या अयोध्या नरेश चुकीने तुमच्या सरोवरामध्ये त्यांनी पाणी पिलं. एका राजाच्या नसल्यामुळं राज्याचं संतुलन बिघडत आहे. राज्यामध्ये असा दुष्काळ पडला आहे ना की राजाशिवाय काही होऊ शकत नाही. त्यामुळे हे मुनिवर यांना परत पुरुषाच्या रूपामध्ये आणा. आणि तेव्हा शृंगी ऋषी म्हणाले, हे महाराज, जर मी तुम्हाला तुमचे पुरुष रूप दिले नाही ना तर सगळ्यात मोठा पापी मीच समजला जाईल. ज्या राज्यामध्ये प्रजा खूप दुःखी असेल, राज्याचे संतुलन बिघडत असेल, त्या देशाचा राजा कोणत्याही अडचणीत असेल, अशा वेळी मी त्याची मदत करू शकत नसेल, मला पूर्ण पाप लागेल. त्यामुळं हे राजन, मी तुम्हाला तुमचं पुरुष रूप परत देत आहे. आणि त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी दशरथ राजावर पाण्याचे काही शिंतोडे टाकले आणि त्याच वेळी लगेच राजा दशरथ त्यांच्या पुरुष रूपामध्ये आले. राजा दशरथ यांनी शृंगी ऋषींना प्रणाम केला आणि सगळे मंत्री परत जाऊ लागले. तेव्हा राजा रोमपद म्हटले, महाराज, तुमच्या 3 राणी आहेत पण तुम्हाला मुलगी नाही. त्यामुळे तुम्ही ही कन्या तुमच्या बरोबर घेऊन जा आणि तिचं तसंच पालनपोषण करा, ज्याप्रमाणे एका मुलाचं पालनपोषण लोक करत असतात. असं म्हणतात की महाराज दशरथ त्यांची जी मुलगी होती तिचा जन्म कौशल्याच्या गर्भातून झाला होता. पण श्रीरामचरित्र मानसमध्ये लिहिलेलं आहे की दशरथाच्या अंशापासून कोणतंही मूल जन्माला आलेलं नाही. जेव्हा रावण ब्रह्माजींकडे वरदान मागत होता तेव्हा त्याने सुद्धा वरदान मागितलं होतं की राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतंही मूल जन्माला येऊ नये. आणि त्यामुळे ब्रह्मदेव मला असंही वरदान द्या. त्यामुळं ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतंही मूल जन्माला आलं नाही. अशा प्रकारे राजा दशरथ यांचं पुरुष रूप परत मिळालं आणि परत त्या आनंदामध्ये अयोध्येवर राज्य करू लागले. बघा, या कथेचं तात्पर्य काय. समर्थांनी सांगितलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये राजा दशरथ म्हणजे त्याची संपत्ती कमी होती का.
पण शेवट भाग्य जे परमेश्वराच्या मनात असतं ना तेच होतं. जर तुमच्याकडे आपण विचार करा, आपल्याकडे धन किती आहे, आपल्याकडे श्रीमंती किती आहे, राजा दशरथ एवढी आहे का? म्हणून जे परमेश्वराच्या मनात असतं ना तेच होतं. कुणीही काही करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे ना, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत परमेश्वराची भक्ती करा. कारण कधी काय होईल आणि कधी या देहासोबत किती संकट निर्माण होतील सांगता येत नाही. पण जर आपल्या वैखरीमध्ये राम नाम असेल, जर आपल्या वैखरीमध्ये बघा सद्गुण विचार असतील, तर आपला देहसुद्धा राम नामाचा होऊन जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कधीही गर्व करू नका, उतू नका, मातू नका. या वैखरीमध्ये श्रद्धा असू द्या, विश्वास असू द्या, ही वैखरी प्रेमाने भरलेली असू द्या. परमेश्वर आपल्या आतमध्ये भरलेला आहे. बाहेर डोकावून पाहू नकोस, तुझ्यामध्येच भरलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.